नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू पोहा टिक्की। त्यासाठी लागणारे साहित्य: इथे मी 2 वाट्या पोहे घेतले आहेत, 4 बटाटे उकडलेले घेतले आहेत, 1 बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, अर्धा चमचा तीळ, जिरे आणि मीठ। लहान मुले रोज टिफिनला भाजी चपाती नेऊन कंटाळलेली असतात, त्यांच्या टिफिनसाठी हा एक वेगळा ऑप्शन आहे आणि मोठ्यांच्या नाश्त्यासाठी देखील हा एक वेगळा ऑप्शन आहे। कमी साहित्यात झटपट होणारा नाश्ता आहे। इथे मी पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। पोहे स्वच्छ धुवून झाले आहेत, त्यामध्ये थोडे पाणी टाकून 2 ते 3 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। पोहे चांगले भिजले गेले आहेत, त्यामधलं पाणी काढून घेणार आहे। हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे। मिक्स केलेल्या पोह्यांमध्ये 3 बटाटे इथे मी किसून घेणार आहे। किसल्यामुळे बटाटा एकसारखा स्मॅश होईल आणि बटाट्याच्या गाठी राहणार नाहीत। पोह्यामध्ये बटाटा किसून झाला आहे, त्यामध्ये टाकणार आहे 1 बारीक चिरलेला कांदा, आणि लाल तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, तीळ, जिरे, ओवा, मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व चांगले एकजीव करून घेणार आहे। तयार केलेल्या मिश्रणाचा चांगला गोळा मळून तयार झाला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून अजून चांगलं मऊ मळून घेणार आहे।
तयार केलेल्या गोळ्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या आपण बनवून घेणार आहे. या टिक्क्या तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता. इथे मी गोल शेपमध्येच बनवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व टिक्क्या बनवून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाच्या गोल टिक्क्या मी बनवून घेतल्या आहेत. बाइंडिंगसाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि कोटिंगसाठी इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे. रव्यामुळे टिक्की छान कुरकुरीत. गॅसवर पॅन गरम करायला ठेवणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेणार आहे. कमी तेलामध्येच या टिक्क्या आपल्याला शॅडो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. पॅन आपला गरम झाला आहे. आता एक एक टिक्की कॉर्नफ्लॉवर आणि रव्यामध्ये बुडवून पॅनवर शॅडो फ्राय करायला टाकणार आहे. थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडने टिक्क्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत.
इथे बघू शकता तुम्ही टिक्क्या आपल्या फ्राय करून झाल्या आहेत. त्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तयार आहे आपली आलू पोहा टिक्की. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.